हॅलो. आज 17 सप्टेंबर हा माझा वाढदिवस दिवस आहे. आज मी नित्यानंद आश्रम येथे गेल्या वर्षी पण आलो होतो, यावर्षी पण आलोय. आज आमदार प्रकाश सुर्वे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राजप्रकाश सुर्वे साहेब आणि प्रकाशदादा पुजारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व हे इथे आज खाऊ वाटप कार्यक्रम आहे करत आहोत. वया वाटप आहे, धान्य वाटप आहे. आज इथे खूप असे 100 एक वृद्ध आहेत जे बेवारस बेसहारा आहेत, त्यांच्यासाठी आम्ही हे सर्व करतो. आणि पीडित सुद्धा आहेत काही. इथले सर आहेत, ते आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात या गोष्टीसाठी आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही इकडे येतो. आज काही माझ्याबरोबर युवा सेनेचे काही कार्यकर्ते आहेत, ते पण माझा मदत करतात या गोष्टींसाठी. आज आज माझा वाढदिवस यांच्याबरोबर बनवताना खरंच मला दरवर्षी आनंद येतो. एक चांगलं वाटतं, समाधान वाटतं. त्यासाठी मी असं छोटीशी एक भेट म्हणून आम्ही सर्व लोकांनी मिळून हे सगळं इथे आणलेलं आहे. आज बाहेर वाढदिवस आम्ही मनवतो असं नाही. मी माझे मित्र आहेत, सगळ्यांकडे वाढदिवस मनवतो. पण इथे जो समाधान वाटतो तो कोणत्या ठिकाणी आम्हाला तेवढा समाधान वाटत नाही आहे. आणि काही अजून जर यापुढे आमच्याकडून काही गरज लागली असेल तर सर तुम्ही सांगा. आम्ही दरवर्षी याचप्रमाणे तुम्हाला मदत करत राहू. या आश्रमात जेवढे आहेत वृद्ध हे एक आईवडिलांप्रमाणेच असतात आम्हाला पण. त्याप्रमाणे आम्ही त्यांची सेवा करतो. लहान मुलं जे आहेत, आजी आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद होतो बघायला मिळेल. काय काय म्हणतात? आता मला असं म्हणायचं आहे की हे जे वृद्ध आहेत यांच्या नशिबात जे आलेलं असतं ते कधी कोणाच्या आईवडिलांच्या नशिबात येऊ नये. आणि ज्या मुलांनी यांना इथपर्यंत आणलंय, त्यांना जे हे आश्रम दाखवलंय, खरंच हे आज महाराष्ट्रात खूप म्हणजे खूप वाईट परिस्थिती अजूनही आहे की चांगली चांगली मुलांना हे शिकवतात. त्यांची मुलं बाहेरगावी जाऊन मग यांना अनाथ आश्रमात आणून ठेवतात. अशा लोकांना काही असे बेसहारा म्हणून हे सर आहेत, ते सर आणतात आणि त्यांच्या अनाथ आश्रममध्ये त्यांना त्यांच्या औषध दवापाणी राहणं जेवण आणि त्यांना सेवा करत असतात. खरंच ह्या गोष्टी थोड्या आपल्याला समाजात कुठेतरी या लागत आहेत. तर आज प्रथम त्यांचा बर्थडे आहे आणि तुम्ही नित्यानं आश्रमात आलात. काय पूर्ण नियोजन? अतिशय महत्त्वाचा आमचा युवा सेनाचा आमचा कार्यकर्ता आहे प्रशांत पवार. त्याचा वाढदिवस आहे आणि खास करून आता आमदार प्रकाशदादा सुर्वे साहेबांकडून केक कापून आम्ही इकडे आलो नित्यानंद आश्रममध्ये. आणि खूप हर वर्षाप्रमाणे आम्ही इथे प्रशांतचा जो बड्डे असतो तर एक इच्छा असते की आपण इथे अनाथ आश्रमामध्ये जाऊन आपण आपला बड्डे साजरा करावा. ते जल्लोष करण्यापेक्षा आपण ह्यांच्यामध्ये साजरा करूया. त्याच्यामध्ये तो आनंद जो होतो तो डबल होतो. की आपण बघू शकता इथे ते लोक आहेत, ज्येष्ठ नागरिक, म्हातारे आई आहेत, आजी आहे, आजोबा आहेत, लहान मुलं आहेत आणि ह्यांचा आपण बड्डे म्हणतो. पण त्याचा जो हा बड्डे आहे महत्त्वाचा, हा आपण त्या गरिबांसाठी, आपण बी त्या गरिबांमध्ये मोठं झालं असतो. आज काही नशीब योग आहे सगळं त्यांचा नशीब. आज ह्या आश्रमचे जे सगळे अधिकारी आहेत ते खरोखर त्यांचा त्यांना मला त्यांचा हा जो आश्रम येते ह्या ठिकाणी त्यांना बी शुभेच्छा देतो की ते ह्या पुऱ्या आश्रममध्ये एवढ्या लोकांच्या जुबेरी सांभाळणं आणि त्याप्रमाणे प्रशांतचा बड्डेला ह्या ठिकाणी येणं आणि ते आनंद आम्हाला भेटून खूप महत्त्वाचा आहे. प्रशांतला मी सांगू इच्छितो की त्याचं आयुष्य वाढवू, त्याने असंच काम आयुष्यामध्ये करू आणि हमेशा तो समाजसेवामध्ये काम करतो आणि आमच्या शिवसेनेच्या शिवसेनेच्या पदाधिकारी अतिशय मागाठीमध्ये तो काम करतो. युवासेना अधिकारी येतो तिकडचा. आणि बस आणि आज तुम्हाला बघू शकता तुम्ही या ठिकाणी नित्यानंद आश्रमचे जे छोटे मुलं आहेत त्यांना वया वाटप आहे, त्यांना खाऊ वाटप आहे. ह्याच्या पक्ष जीवनामध्ये कुठलाही बड्डे साजरा ना हा शेवटचा बड्डे खूप महत्त्व साजरा आहे. आणि ह्या नित्यानंद आश्रमच्या सर्व जे आहे ते योजनाचे अध्यक्ष चेअरमॅन जे सांभाळतात त्यांना देखील शुभेच्छा. त्यांनी देखील चांगलं काम करताना ते बघितले आम्ही या ठिकाणी. एवढं बोलून जाऊ शकतो पुरे करतो. आज मी श्री रुपेश पाटील, संस्थापक अध्यक्ष श्री नित्यानंद आश्रम. आज जे की प्रशांत पवार हे युवासेना अध्यक्ष दहिसर ग्रुप आणि ही संपूर्ण त्यांची टीम अनेक प्रकारे ते वाढदिवस साजरा करू शकतात. परंतु त्यांनी जे की आमच्या आश्रमामध्ये गँग्रीन, पीडित, डायपर, डायबिटीज, बेवारस, बेसहारा, पण प्रशांत भाऊंनी बोलले की आईवडिलांनी कुणालाही आजी आजोबांना आश्रमामध्ये सोडू नये. परंतु आमच्या आश्रमामध्ये कुणाचेही आई वडील नाहीत, असतील तर आम्हाला माहीत नाही. परंतु हे टोटली जे नागरिक आमच्याकडे आहेत 100च्या वरती, तर ते बेवारस, बेसहारा, गँग्रीन, पीडित हे फक्त आमच्याकडे येत असताना पोलीस स्टेशन मार्फत येतात आणि आमची संस्था अशा लोकांचा सांभाळ करते. जर समाजामध्ये आपल्याला सुद्धा असे लोक आढळून आले
तर तुम्ही पोलीस स्टेशनला कॉल करून अशा लोकांना एक सहारा केंद्र आमच्या श्री नित्यानंद आश्रमामध्ये आणून ठेवू शकतात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. आणि प्रशांत भाऊंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. अहवाल पुस्ते त्याचा जबाब तुम्ही देणार का? तुमच्या तोंडाने मी ऐकायला ऐकते की तुमचा जबाब काय येतो ते. हा सवाल आहे. आधी आश्रम आहे, आश्रम मध्ये कोणाचा हात तुटला, कोणाचा पाय तुटला, कोणाची आई आहे, कोणाची बहीण आहे, कोणाचा भाऊ आहे, हे लोक दवाखान्यात न्यायच्या ऐवजी इथं का आणून टाकतात? कारण दवाखान्यात नेलं तर त्यांना पैसे लागतात, इथं पैसे लागत नाही. इथे यांना खाणं पिणं, गरम पाणी, आंघोळीला दवा पाणी सगळी सेवा कोण करतं? आमचे हे सर, ते सर, आमची मॅडम. आम्ही यांना भगवान मानतोय. हे तुम्ही सांगा. मग ते सर घरचे लोक जास्त आहे का आमचे सर जास्त आहे? तुम्ही याचा सवाल म्हणजे द्या. प्रशांत भाऊ बद्दल काय सांगणार? प्रशांत भाऊचा आज बर्थडे आहे. आशीर्वाद आशीर्वाद द्या. असंच आमच्या प्रगती हो. सगळ्यांचा आशीर्वाद आहे, सगळ्यांचा. आम्ही जेवढी लोक आहेत तेवढे आम्ही सगळं खुश आहेत. कारण आमच्या संग एवढी प्यार करतात, खाणं पिणं सगळं, आम्हाला काही कमी नाही इथं. आम्ही सगळे खुश आहे.